नमस्कार, भारतीस मराठी तडकामध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवतोय अशी ही चिकनची रेसिपी, खूप अशी टेस्टी आणि खूप अशी सोप्या पद्धतीने, पण इतकी टेस्टी आणि एकदा बनवली ना तुम्ही तर हीच रेसिपी नेहमी बनवाल ही माझी गॅरंटी आहे। चिकन घेतलेलं आहे, छान स्वच्छ धुवून पाणी नितळून घेतलेलं आहे। आता आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचंय। मॅरिनेट करण्यासाठी मी आधी एक लिंबू लावून घेते पूर्ण, आणि मी मॅरिनेट पण ज्या कढईमध्ये मला चिकन बनवायचं आहे त्याच कढईमध्ये मी मॅरिनेट करून घेते, म्हणजे डायरेक्ट आपल्याला दुसऱ्या भांड्यात टाकायची गरज नाही। डायरेक्टच आपण गॅसवरती ही कढई ठेवणार आहोत, त्यासाठीच मी हे कढईमध्येच मॅरिनेट करून घेते। आता आपण मसाले बघूया। मसाल्यांमध्ये हा चिकन मसाला घेतलेला आहे, 1 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 मोठा चमचा धणे पावडर, घरचा गरम मसाला आहे छोटा 1 चमचा, हा जिरा पावडर आहे अर्धा चमचा, आणि काळी मिरी पावडर आहे। हे सर्व मसाले मी घेतलेत, माझ्या अंदाजानुसार घेतले, तुम्ही तुमच्या अंदाजाने हे सर्व मसाले लावून घ्यायचे आहे। पावडर मसाले आपले सर्व लावून झालेले आहेत। आता पण टाकून घ्यायचे लसूण अद्रकची मी खलबत्त्यात टेसून घेतले, जवळजवळ 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आणि 1 ते 1.5 इंच अद्रकचा तुकडा होता, छान असं टेसून घेतलेलं आहे। आणि आपण हे टाकून घ्यायचं आहे। 2 हिरव्या मिरच्या मी तिखटवाल्या आणि 2 हिरव्या मिरच्या कमी तिखटवाल्या या घेतल्या आहेत। आता आपल्याला टाकून घ्यायचं आहे तळलेला कांदा। मी हा दुपारी तळून ठेवलेला होता कांदा, जवळजवळ म्हणजे मोठ्या आकाराचे 3 कांदे घेतले होते, ते मी छान असे पातळ बारीक कापून घेतले, मीठ लावून ठेवलं, जवळजवळ 5 ते 7 मिनिटं बाजूलाच ठेवले आणि मी तेलामध्ये चांगले फ्राय करून घेतले। बघा, तळलेला कांदा पण आपण टाकून घेतलेला आहे। आता आपल्याला टाकायचं आहे दही मी घेतलंय, जवळजवळ 100 ते 150 ग्रॅम दही आहे। छान अशी क्रश करून घ्यायची आणि कसुरी मेथी टाकून घ्यायची आहे, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। आता आपल्याला हे बघा 2 ते 3 चमचे साजूक तूप टाकून घ्यायचं आहे। आपल्याला गॅसवरती कढई ठेवल्यानंतर आपल्याला वरून काहीही टाकायचं नाही, त्यामुळे आत्ताच काय मॅरिनेट करण्यासाठी काय तेल टाकायचं आहे। बघा, मी 2 ते 2.5 चमचे मी तेल घातलेलं आहे। आता आपल्याला एक वाटण करायचंय, छोटंसं वाटण आहे, छोटासा तुकडा घेतलाय मी खोबऱ्याचा, बघू शकता तुम्ही तेवढं खोबरं घेतलेलं आहे मी, एवढं खोबरं घेतलंय, 8 ते 10 काजू घेतलेत आणि मगज बिया घेतलेल्या आहेत। या दोघांपैकी कुठलं पण एक असेल ना तरी चालेल, मगज बिया पण वापरू शकता किंवा काजूही वापरू शकता। दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, 2 हिरव्या वेलच्या, 2 लवंग आणि 2 मिरे। हे आपल्याला छान असं मिक्सरमध्ये छान अशी प्युरी बनवून घेते मी। आता आपण ही प्युरी टाकून घेऊया। हे बघा, छान अशी स्मूथ पेस्ट बनवून घेतलेली आहे। आपण ही पेस्ट पण बनवून घेतलेली ती टाकून घेतलेली आहे। आता आपण भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया, म्हणजे छान असं चिकनला पूर्ण साहित्य आपण लावून घेऊया। आणि मॅरिनेट करून जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही 2 तास ठेवू शकता, आणि जर नसेल वेळ तर तुम्ही लगेचच गॅसवर ही कढई ठेवू शकता आणि लगेचच तुम्ही हे चिकन बनवू शकता। खूप असं टेस्टी हे चिकन होतं, त्यामुळे जेवढं लवकर होईल तेवढं तुम्ही मॅरिनेट करून ठेवलं तरी चालेल। आता माझ्याकडे पण इतका वेळ नाहीये, तरी मी अर्धा तास तरी हे मॅरिनेट करून ठेवणार आहे। मसाल्यांमध्ये पण आपण असे वेगळे कुठले मसाले घातलेले नाहीयेत, जे घरात आपल्याला सहज मिळतील, आपल्या घरात असतात या गोष्टी, त्याच गोष्टी आपण सगळ्या यात टाकलेल्या आहेत। असं वेगळी काही अशी वेगळी रेसिपी ही नाहीये, पण एवढी टेस्ट भारी लागते। तुम्ही ही रेसिपी एकदा खरंच नक्की बनवून बघा, एकदा बघा ही पूर्ण, आणि मग नंतर नक्की ट्राय करा। खूपच चविष्ट अशी ही रेसिपी होते। आता आपल्याला छान असा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला छान असं एक स्मोक द्यायचा आहे। कोळसा मी ठेवलेला आहे गॅसवरती आणि छान असा गरम झालाय कोळसा। आता आपण स्मोक देऊन घेऊया। एक वाटी ठेवलेली आहे, त्या वाटीत मी छान असा कोळसा भाजून घेतलेला आहे गॅसवरतीच, आणि आपण आता छान अर्धा चमचा भर साजूक तूप टाकून घेऊया आणि छान असा स्मोक द्यायचा आहे, जेणेकरून आपलं चिकन खूपच असं टेस्टी होईल। हॉटेलमध्ये आपल्याला जाण्याची गरज नाही, एवढी भारी आणि एवढी टेस्टी ही रेसिपी होते। तुम्ही या पद्धतीने एकदा हे चिकन नक्की बनवा। आता मी हा स्मोक तसाच राहू देईल आणि जवळजवळ मी अर्ध्या तासासाठी मी हे ठेवून देते। अर्ध्या तासानंतर आपण हे डायरेक्टच आपण चिकन करायला घ्यायचं आहे। स्मोक देऊन झालेला आहे, आता आपण हे काढून घेऊया। मस्त असं घट्ट झाकण बसलंय, बघू शकता तुम्ही। स्मोक देऊन झालेला आहे, आता आपण ही वाटी काढून घेऊया।
स्मोकचा किती छान वास येते. थोडी कोथिंबीर होती माझ्याकडे, ती पण टाकून घेते. आणि आता हे मी जवळजवळ अर्ध्या तासासाठी बाजूला ठेवून देते. आता आपण अर्ध्या तासामध्ये भेटूया. चिकनला स्मोक देऊन आणि मॅरिनेट करून चांगला अर्धा तास झालेला आहे. आता आपण चिकन गॅसवरती ठेवून घेऊया. मध्यम आचेवरती मी जवळजवळ 5 ते 7 मिनिटं चिकन शिजवून घेणार आणि मग नंतर बारीक गॅस करणार. तसे मी तुम्हाला दाखवते गॅसवर ठेवल्यानंतर. पण गॅसवर ठेवण्याच्या आधी मी तुम्हाला आपण चिकन बरोबर खाण्यासाठी आज लच्छा पराठा बनवणार आहोत. ते कसं करायचंय ते बघून घेऊया आपण. आधी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी. आपल्याला लच्छा पराठा करायचा आहे. त्यात आपल्याला टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ आणि 2 ते 3 चमचे भरून मी साजूक तूप टाकून घेणार आहे. तूप टाकल्याने छान असा खस्ता हा लच्छा पराठा तयार होतो. छान असं मिक्स करून घेऊया. सगळं पिठाला लावून घेतलेलं आहे तूप आपण. आता आपण थोडं थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झालेलं आहे आणि आता मस्त असं थोडंसं तेल टाकून आपण छान असं मळून घेऊया परत. हे छान असं मळून झालेलं आहे. आता आपण हे 10 ते 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊया. गॅसवरती ठेवून जवळजवळ 5 ते 7 मिनिटं झालेली आहेत आणि मी खालीवर देखील केलेलं नाही आहे चिकन. आता आपण बघूया. गॅस अगदीच बारीक करते. वर खाली करून घ्यायचं आहे आपल्याला चिकन. काजू टाकलाय त्यामुळे थोडंसं लागतंय खाली. गॅस खूप बारीक केलेला आहे. आता आपल्याला आता हे चिकन स्लो गॅसवरतीच आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे. छान असं. आता मी जवळजवळ 5 मिनिटं आपण मोठ्या गॅसवरती केलं होतं. आता जवळजवळ 7 ते 8 मिनिटापर्यंत आपल्याला हे चिकन असंच बारीक गॅसवर शिजवायचं आहे. मध्ये मध्ये थोडंसं हलवत राहायचं आहे कारण पण काजू टाकलेले आहे. काजूची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यामुळे थोडं लागू शकतं खाली. म्हणून थोडंसं खालीवर करत राहायचंय. जवळजवळ 8 मिनिटामध्ये मी जवळजवळ 2 वेळा तरी बघून घेईल. मी तसं तुम्हाला दाखवणारच आहे. तर 8 मिनिटं आपण आधी आता छान असं बारीक गॅसवरती झाकण ठेवून शिजवूया. 7 ते 8 मिनिटं झालेली आहेत. तुम्ही बघू शकता चिकन छान असं शिजतंय आणि तेल देखील सुटलेलं आहे. मध्ये मी एकदा परत केलं होतं खालीवर आणि मी खाली तवा ठेवून घेतला आहे जेणेकरून कढई खाली लागायला नको. जे आपण काजूची पेस्ट टाकली त्यामुळे खाली कढई लागू शकते. त्यामुळे मी तवा ठेवून घेतलेला आहे. असंच आता परत अजून 10 मिनिटासाठी मी परत असं झाकून ठेवते आणि छान असं शिजवून घेते परत. छान म्हणजे चिकन पूर्णपणे आता शिजवून घेते. 10 ते 11 मिनिटं पण झालेली आहेत. आपलं चिकनची रेसिपी तयार झालेली आहे. थोडीशी वरून कोथिंबीर टाकूया. एकदम टेस्टी आणि क्रीमी आपली चिकनची रेसिपी तयार झालेली आहे. आता आपण ही गरमागरम खाऊ शकतो. आता मी गॅस बंद करते आणि बाजूला ठेवते आणि लगेचच लच्छा पराठा करायला घेते. आता आपल्याला लच्छा पराठा करून घ्यायचा आहे. त्यासाठी मी पीठ घेतलेलं आहे. छान असं मऊसूत झालेलं आहे पीठ. लाटून घ्यायचं आहे आपल्याला छान असं. थोडी मोठी पोळी लाटून घ्यायची आहे. साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने लावून घ्यायचं आहे आणि थोडंसं पीठ आपल्याला वरून भरभरून घ्यायचं आहे. बघा या पद्धतीने. आणि आता असं या पद्धतीने असं एकमेकांवर अशी फोल्ड करत जायचं आहे. या पद्धतीने आपण छान असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि ही खालची बाजू दाबायची आहे. असे हे 2-3 करून घेते मी आधी गोळे. आता आपण हे लाटून घेऊया. तुम्हाला किती कमी जास्त बारीक वगैरे जाड असं ठेवायचं असेल तर तुम्ही त्या पद्धतीने ठेवू शकता. लच्छा पराठा लाटून झालेला आहे. आता मी गॅसवरती छान असा खरपूस भाजायला घेते. तवा आपला गरम झालेला आहे. आपण पराठा टाकून घेऊया. दोन्ही साईडकडनं आपल्याला छान असं तूप लावून घ्यायचं आहे आणि छान असा खरपूस भाजून घ्यायचा आहे. हे बघा छान असा मस्त लच्छा पराठा आपण खरपूस असा दोन्ही साईडनं भाजून घेतलेला आहे. आता आपण काढून घेऊया. साध्या सोप्या पद्धतीने आपण ही चिकनची रेसिपी बनवलेली आहे आणि लच्छा पराठा देखील बनवलेला आहे. ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि बघा तुमची रेसिपी कशी झाली. तुमच्या घरात जर ही रेसिपी एकदा बनवली ना तर घरातले सगळेच तुम्हाला ह्याच प्रकारची रेसिपी तुम्हाला बनवायला सांगतील. ही माझी गॅरंटी आहे. तर ही रेसिपी करून बघा. माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका.
रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.